बजेट मांडल्यानंतर कामकाज संपलं। त्यानंतर ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे आमने-सामने आलेत। फडणवीसांनी ठाकरेंना नमस्कार केला, पण शिंदे आणि ठाकरेंनी कानाडोळा केला। दुसरीकडे पुन्हा एकदा खुर्चीवरून शिंदे आणि अजित पवारांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली आहे। बघूयात। बजेट संपल्यानंतर विधिमंडळाच्या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आले। उद्धव ठाकरेंना पाहून मुख्यमंत्री थांबले आणि फडणवीसांनी ठाकरेंना हात जोडत नमस्कार केला। ठाकरेंच्या शेजारी असलेल्या अंबादास दानवेंशी हस्तांदोलनही केले आणि त्यानंतर फडणवीस पुढे निघाले। पण फडणवीसांच्याच मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही होते। मात्र ना ठाकरेंनी शिंदेंकडे पाहिलं ना शिंदेंनी ठाकरेंकडे। दोघांनीही एकमेकांकडे पाहणं टाळलं, कानाडोळा केला। ठाकरेंच्या दिशेनं न पाहता शिंदे पुढे निघाले। मात्र फडणवीस समोर येताच उद्धव ठाकरेंनी काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत असं म्हणत हशा पिकवला। तर अजित पवारांना उद्धव ठाकरेंनी हे तुमचं बजेट नाही म्हणत टोला लगावला। दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंवर पदाच्या मोबदल्यात मर्सिडीजचा आरोप केला होता आणि तेव्हापासून राजकारण मर्सिडीज जरा तापलंय आणि त्याची झलक फडणवीस आणि ठाकरे समोरासमोर आल्यानंतर कोपरखळीतही दिसली। भाव वाढवले नाही मर्सिडीजचे, त्यांच्या करता हे काय वापरतात आम्हाला माहिती आहे ना। नाही तुम्ही ऐकलं नाही का? 20 लाख रुपयाच्या कारला आम्ही जास्तीत जास्त घ्यायचो, ते आता 30 लाख केलं ना टॅक्स। ज्यावेळी आम्ही खाली उतरतो त्यावेळी ते समोर आले तर एकमेकांना नमस्कार करण्यात, पण एक निश्चित आहे की साहेबांनी पण सांगताना त्यांना सांगितलं की हे अधिवेशन आणि बजेट जे आपण मांडलं होतं आणि त्या मांडणार दादा हे बजेट आपलं नाही असं या पद्धतीने। आणि दुसरा ठीक आहे, होतात जशा काही मार्मिक आपण बोलतो किंवा तुम्ही बाकीच्या करासाठी जर सूट दिली तशी आम्ही लगेच सांगितलं की मर्सिडीजला पण दिली असती तर खूप लोकांना त्यातून फायदा मिळाला असता। पण या वेगळ्या गोष्टी आहेत, पण चर्चा करत असताना हे काही संभाषण किंवा असं काय नाही, एकमेकांना फक्त जाताना भेटले। दुसरीकडे खुर्चीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंनीही पुन्हा एकदा पत्रकार परिषदेच्या आधी हास्य कल्लोळ केला। गेल्या वेळीही आम्ही तिघे होतो, फक्त खुर्च्यांची अदलाबदल झाली असं शिंदे म्हणाले। त्यावर अजित पवारांनीही तत्काळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिशेनं हावभाव करत मनातून काही जात नाही म्हणत डिवचलं आणि जोरदार हशा पिकला। गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे। मनात तर काही जात नाही ते। गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे। मनात तर काही जात नाही ते। खुर्चीचा किस्सा किंवा टोलेबाजी काही नवीन नाही। 8 दिवसांआधीच शिंदेंनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली, पण अजितदादांची खुर्ची फिक्स आहे असं म्हणत अजित पवारांना टोला लगावला। सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे, फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली। अजितदादांची मात्र फिक्स आहे। दादाचं तुम्हाला फिक्स करता आले नाही त्याला मी काय करू? पण ठीक आहे, आमची रोटेटिंग चेअर आहे। अंडरस्टँडिंग मध्ये गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो,
खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही त्याला मी काय करू असं म्हणत दादांनीही हजरजबाबीपणा दाखवला. पण अशा प्रकारे जाहीर पत्रकार परिषदेमध्ये शिंदे आणि अजित पवारांमधली जुगलबंदी सरकार स्थापनेच्या वेळीही रंगली होती. तेव्हा शिंदेंनी पहाटे आणि संध्याकाळच्या शपथविधीवरून टोलेबाजी केली होती. उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूं. मैं रुकने वाला हूं. दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का. गेल्या सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री होते आणि फडणवीस दादा उपमुख्यमंत्री. 2.5 वर्ष 2 उपमुख्यमंत्र्यांच्या मध्ये हॉट सीटवर बसण्याची शिंदेंना सवय झाली. पण आता शिंदे आणि फडणवीसांमध्ये खुर्चीची अदलाबदल झाली. त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री पदाची खुर्ची पाहून शिंदेंना राहवत नाही असंच त्यांच्या टोलेबाजीतून दिसतंय. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो. खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. विनायक डावरुंगसह अक्षय मणकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.